सध्या निवडणुकांचा सीझन आहे आणि सगळीकडे चर्चा होतीये ती बिनविरोध निवडून आलेल्या 66 नगरसेवकांची. आकडेवारी बघितली तर 44 भाजपचे आहेत, 19 शिंदे सेनेचे आहेत, 2 अजित पवार NCPचे आहेत आणि एक इस्लाम पार्टीच्या उमेदवार आहेत. निवडणूक न होताच, लोकांनी मतदान न करताच निवडून आले आहेत. यात कायदा काय सांगतो, निवडणूक आयोगाचे नियम या बाबतीत काय सांगतात, जाणून घेऊयात स्वप्नील श्रोत्री यांच्याकडून. निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा आहे. कुठल्याही देशामध्ये जिथं पार्लमेंटरी डेमोक्रेसी सिस्टम असते, जसं आपल्या देशामध्ये आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी सिस्टम म्हणतो, अशा ठिकाणी जिथं संसदीय लोकशाही वापरली जाते अशा ठिकाणी निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा आहे. निवडणुका या होताना कधी पण फ्री अँड फेअर व्हायला पाहिजेत. ती जी निवडणूक होईल ती लोकसभेची असो, राष्ट्रपती पदाची असो, ग्रामपंचायत असो किंवा महापालिकेची असो, या ज्या निवडणुका असतात त्या पूर्ण फ्री अँड फेअर व्हायला पाहिजेत. याचा अर्थ उमेदवारांवरती, मतदारांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव असला नाही पाहिजे. मग तो कुठल्याही पद्धतीचा दबाव त्याच्यामध्ये चालत. तर ह्या जर निवडणुका देशामध्ये होत असेल तरच त्या निवडणुकांना निवडणुका म्हणल्या जातात. याचं कारण असं आहे की लोकशाही बाय द पीपल, फॉर द पीपल, फ्रॉम द पीपल असते. त्यामुळे लोक ही सेंटरला ठेवूनच आपल्याला करावं लागते. आणि जिथं लोक सेंटरला असतात त्या देशाचा राज्यकारभार करण्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या असतात. राईट. विचार केला तर जे बिनविरोध निवडून आलेत ते भाजप, शिंदेसेना, NCPचे आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. म्हणजे यात ऑपोजिशन पार्टीचा एक पण बिनविरोध निवडून आला नाही. ही कुठं ना कुठं तरी एक दबावतंत्राचा वापर झाल्याची शक्यता आहे आपण म्हणू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे निवडणुकीची जी प्रोसिजर आहे ती संविधानामध्ये दिलेली नाही आहे. संविधानामध्ये काय दिलं आहे तर संविधानामध्ये युनियन इलेक्शन कमिशन किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणतो त्याच्याबद्दल दिलेले त्याची डेफिनेशन काय, त्याच्या पॉवर्स काय असतात, इलेक्शन कमिशनर कोण असतो, त्यांची अपॉइंटमेंट कशी होती हे दिले. 1992 73वी 74वी घटनादुरुस्ती झाली, त्यानुसार स्टेट इलेक्शन कमिशन फॉर्म केला गेला. स्टेट इलेक्शन कमिशनचं काम काय असतं तर महापालिकाच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका आणि त्याच्या खालच्या ज्या निवडणुका असतात त्या त्यांनी करायच्या असतात. त्याचा अर्थ असा असतो की त्या निवडणुका यांनी करायच्या असतात. उरला विषय आता तुम्ही जे बिनविरोध जे म्हणला तर बिनविरोध ज्या निवडणुका असतात त्या बिनविरोध निवडणुका कधी होतात जेव्हा एखादा कॅन्डिडेट आपलं कॅन्डिडेचर मागं घेतो. नंबर 1. नंबर 2, जर त्याच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटीमुळे त्याचा फॉर्म जर रिजेक्ट केला तर त्याचं कॅन्डिडेचर जाताना अशा वेळी जर एकच उमेदवार उरला असतं तर तो बिनविरोध आहे, अदरवाईज तो बिनविरोध उमेदवार नसतो. याच्यामध्ये विषय असा होतो की याच्यासाठी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951चं सेक्शन 37मध्ये दिलेलं आहे. एखादा कॅन्डिडेट जर स्वतःच्या मर्जीने कुठलाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव असल्याखेरीज जर तो आपलं कॅन्डिडेचर मागं घेत असेल तर, आणि ते सुद्धा इलेक्शन कमिशनरने किंवा जो प्रिस्क्राईब ऑफिसर असेल निवडणूक आयोगाचा त्या पर्टिक्युलर भागातला, त्यांनी जो प्रिस्क्राईब टाईम दिला आहे त्या टाईमच्या अंदर जर तो मागं घेत असेल तरच ते मानलं जातं अधिकृतरित्या की त्यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतलेला आहे. दुसरं महत्त्वाचं, तो उमेदवारी अर्ज मागं घेताना बेसिक ड्युटी कुठल्याही इलेक्शन ऑफिसरची ही असते की तो मागं घेत आहे तो ते का घेतो आहे मागं, नंबर 1. नंबर 2, जर एखाद्याचा फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर निवडणूक आयोगाचं हे काम असतं की त्या उमेदवाराला बोलून घ्यायचं आणि त्याच्या फॉर्ममध्ये त्रुटी काय त्याला सांगून त्याकडनं ते फुलफिल करून घ्यायच्या. ओके, म्हणजे रिजेक्ट नाही करायचा आउटराईट. एखादी सिग्नेचर राहिली, एखादा फॉर्म राहिला, याचा अर्थ लगेच त्यांनी त्याचा फॉर्म रिजेक्ट करणं असा अर्थ होत नाही. त्याला बोलून त्यांच्याकडनं सांगितलं जातं की ह्या तुम्ही त्रुटी आहेत ते तुम्ही भरा. जर त्यांनी प्रिस्क्राईब टाईममध्ये नाही भरला तरच तो रिजेक्ट केला जातो. आता असं दिसतं की हे सरसकट फॉर्म रिजेक्ट करतात. नंबर 1. दुसरं, कॅन्डिडेचर एखादा उमेदवार आपली उमेदवारी मागं का घेतो तर त्याच्यामागं अनेक कारणं आहेत. आता ही कारणं जी आहेत ती पॉलिटिकल कारणं असू शकतात किंवा दुसरी काय कारणं, याच्यावरती आपण आत्ता नाही बोलू शकत. पण जर तुम्हाला उमेदवारी जर मागं घ्यायची असेल तर त्यासाठी उमेदवारी तुम्ही, जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे की कुठलाही दबाव नसतो, तुम्ही स्वतःच्या मर्जीने जर तुम्ही मागे येत असाल तरच ती मान्य, अदरवाईज ते इलेक्शनमध्ये केलेल्या ऑफिसेसच्या अंतर्गत येतं. त्याला माल प्रॅक्टिस असं म्हणतात. ओके. अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्या वोटर्स समोर आहे की गुन्हेगारी बॅकग्राऊंड असलेल्या काही लोकांना तिकीटं देण्यात आली आहेत. आता नावं घ्यायची झाली तर बापू नायर आणि आंदेकर कुटुंबातल्या 2 सदस्यांना तिकीटं मिळाली आहेत. तर कायदा याबाबत काय सांगतो, इलेक्शन कमिशनचे नियम याबाबत काय सांगतो, कशा प्रकारचे गुन्हे एखाद्या व्यक्तीवर लागले असतील तर त्यांनी फॉर्म भरावा किंवा त्यांनी फॉर्म भरू नये, असा काही नियम किंवा असा काही कायदा असेल तर सांगा.
आता आपल्या देशामध्ये कायद्याचं तत्त्व असं सांगतं की जोपर्यंत एखादी व्यक्ती न्यायालयाने गुन्हेगार म्हणून ठरवली जात नाही, म्हणजे जोपर्यंत ती कन्व्हिक्टेड होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती ही निर्दोष मानली जाते. त्याला आपण आरोपी म्हणतो, गुन्हेगार म्हणत नाही. आरोपीला हे सगळे अधिकार असतात जे अधिकार एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला असतात. त्याच्यामुळे आरोपीला जसं बाकीच्या लोकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तो आरोपीला पण आहे. आता तुम्ही जे उदाहरणं दिली आंदेकर कुटुंबाची आणि नायर, आता आंदेकर कुटुंब हे जेलमधून ते निवडणूक लढवतात, त्यांच्यावरती आत्ता खटला चालू आहे. आता समजा जर हे जर उद्या निवडून आले निवडणुकीत आणि न्यायालयाने जर यांना शिक्षा ठोठावली, जर 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर शिक्षा असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या खटल्यानुसार 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जर शिक्षा असेल तर त्या उमेदवाराचं जी काही निवडणूक असते किंवा जे काही पद असतं ते रद्द होतं. अशा वेळी मग समजा उद्या जर आंदेकर कुटुंबातल्या लोकांचं जर 2 वर्ष किंवा त्यापेक्षा खुनाचा आरोप आहे, साहजिक शिक्षा 2 वर्षापेक्षा जास्तच होणार आहे. जर अशा ह्याच्यामध्ये जर यांची जर शिक्षा 2 किंवा त्यापेक्षा असते तर यांचं ते पद रद्द होईल. त्या ठिकाणी 6 महिन्याच्या आत निवडणूक आयोगाला निवडणूक डिक्लेअर करावी लागेल सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार. ऑलराईट. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये शेअर करा. पुढच्या वेळी मी ॲडव्होकेट स्वप्नील श्रोत्रींना ते नक्की विचारीन.